आज चोराड्याचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी जो आहे तो क्वार्टर फायनलचा एक डमरू नावाचा नंदी आहे. आपल्यासोबत डमरू नंदीचे मालक आहेत. आपण चर्चा करूया हा नक्की कुठला आहे, त्याची कामगिरी कशी आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. माझं नाव रणजित पाटील. ओके, काय कुठला आहे नक्की हा नंदी? हा नंदी आहे मुंबईचा. ऐकून स्वामिनी प्रसन्न जियांश रणजित शेठ पाटील या नावाने पळतोय. बरं, किती दिवस झाले घाटावरती आलाय काय? हा एक महिना झाला. ओके, इकडे कुणाकडे असतो हा नंदी? विशाल मानेकडे शिरंबेमध्ये. नक्की ही खरेदी केलेली आहे का तुम्ही, का घरच्या काय आपलं? आम्ही खरेदी केलेली आहे गुरसालेवरून. बरं. हां, 8.5 लाख रुपयाची खरेदी. ओके. मग आता हा मुंबईला बिनजोड पळत होता का? बिंजोर पडतो. काय सांगा जरा बिनजोडची थोडीशी माहिती द्या लोकांना. बिंजोर पण त्याने सलग 7-8 केले आणि मग वरती आला. 7-8 बिनजोड केल्या. तिकडे कोणासोबत पळालेला बिनजोडमध्ये काय? तिकडे आपला बजरंग होता, शंकर होता. बरं. कोलीकोपरचा शंकर होता. बजरंग कर्जतचा होता. बरं. परत ठीक आहे, असू द्या. बिनजोडचं क्षेत्र आणि 3 फेऱ्याचं मैदान यामध्ये काय फरक वाटतं भरपूर तुम्हाला? फरक आहे. काय सांगाल? बिनजोडला बोललं तर पब्लिकनं पळावं लागतं हां. आणि इथे कसं गाड्यांमध्ये फरक पडतो. बिनजोड आणि हा फरक 8 गाड्यांमध्ये. याच्या अगोदर तुमच्याकडे कुठले नंदी आहेत सांगा. मग आमचा लक्ष पळतोय. बरं, टायगर एक्सप्रेस लक्ष. राजधानी एक्सप्रेस. टायगर एक्सप्रेस लक्ष मुंबईमध्येच आहे का तो? नाही, तो आता शिंदेवाडीमध्ये, बारामतीमध्ये. बरं. आणि कुठले नंदी आहेत आता तुमच्याकडे? एक गुरु घेतलाय बरं. नाशिकवरनं. ओके. याच्या अगोदर तुमच्या धावणीला कुठले नंदी होऊन गेले? लक्ष पहिला, हा दुसरा आणि आता एक गुरु घेतला. तर या नादामध्ये कधी बसून आहे तुम्ही? झाले 10 वर्ष झाले असेल. 10 वर्ष झाले. खूप सारे नंदी होऊन गेले तुमच्याकडे. काय सांगाल, हा खरेदीच करण्याचा निर्णय कसा काय घेतला तुम्ही? ह्याला पळतानाच बघितला आम्ही. बरं, कुठल्या मैदानामध्ये बघितला? चोराड मैदानामध्येच बघितलेला होता. बरं, कसा पळ होता काय त्याचा? एकदम म्हणजे याची आदतमध्ये आम्ही बघितलं होतं. आदतमध्ये पाळताना बघितला तुम्ही? बाहेरनं गट काढलेला होता पब्लिकनं. साधारणपणे आता वय काय याचं? त्याचं 14 बोलला तर नाही, 4-4.5 वर्ष. पळ कसा याचा? पळ चांगला आहे एकदम. पळ चांगला. दोन्ही साईडनं पळतो. दोन्ही साईडनं पळतो. काय सांगाल, पायरं कसं व्यवस्थित होत आहेत का इकडे? होतात, व्यवस्थित होतात. होत आहेत. ठीक आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडा. डॉक्टर पशुवैद्यकीय आहे. बरं. आपल्याला नाद हे पहिल्यापासून बरं. शर्यतीचा, त्यामुळे मी बैलावर असतो. डमरू काय सांगाल, कसा का पळायचा? डमरू हा बैल आदतपणापासून घेतलेला आहे. बरं. विशालनं त्यांना घेऊन दिलेला आहे. बरं. तर तो एखादी बैल चांगला पडतो, स्पीड बी चांगलं आहे. आदतपणात बी त्याने बाहेरून फायनली घेतलेला आहे. बरं. मी आत्ता बी घेतोय. म्हणजे चांगला पळतोय. गुलालाचा नंदी आहे, गुलाल पात्र नंदी आहे. फक्त थोडासा पायऱ्याला नॉर्मल अडचण येते थोडीशी, एक टॉपच्या मैदानामध्ये म्हटलं तरी. काय सांगाल, कसं नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन आमचे जोडीदार सोने असे तारगाव हा करत असतो. बरं. शेटबद्दल काय सांगाल? शेट काय एक नंबरचा माणूस, काय अडचण नसते. बरं. तुम्ही कराल ते नियोजन. असं काय नसतं असंच का केलं, तो का पायला केला. चांगला बैल घाला, एवढं बैल चांगला सांभाळायचं. रुटीन कसं असतं आपल्या डमरूचं? रुटीन एक 8 दिवसानं पळवतो. नक्की तुम्हाला कसं कळतं की कुठला नंदी आजारी आहे काय, नक्की कसं तुम्ही त्याच्यावरती कसं ट्रीटमेंट केली? खाण्या वगैरे सगळं कळतं ना. बरं. किती खातोय, काय होतोय, किती पाणी प्यायला आहे, किती खाल्लाय, काय खाल्लं, सगळं कळतं. ठीक आहे. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, डमरू हा नंदी जो आहे तो गुलालाचा बादशाह आहे आणि हे शेट आहेत या नंदीचे. ठीक आहे, धन्यवाद.